पावसासोबत येणारा आनंद म्हणजे गणपती आणि गौरी उत्सव. कोकणात पावसाची पहिली सर आली की मनात लागते ती गणेश चतुर्थीची ओढ. 27 ऑगस्ट 2025 गणपती घरी येण्याचा दिवस. सकाळी लवकरच गावातली माणसं गणपती आणायला निघतात. डोळ्यात उत्साह असतो आणि चेहऱ्यावर हास्य. गणपती म्हणजे कोकणातल्या प्रत्येक घराचा जीवच जणू. पावसाच्या सरी सुरू असतात आणि त्या सरींमध्ये झाकून ठेवलेल्या पाटावर येतो आपला गणराया. घरात आल्यावर सगळ्यात आधी होते आरती. घरातली वयोवृद्ध मंडळी नारळ श्रीफळ अर्पण करतात आणि श्रद्धेने गणपतीची आरती म्हणतात. अशी चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटार. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटार. मूर्ती लहान पण भावना मोठ्या. गणपती आल्यावर चुलीवर गोडधोड सुरू होतं आणि त्यात मोदक हा सगळ्यांचा आवडता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जयघोषात गणपती घरात बसतो. छोट्या मुलांची आरतीनंतर प्रसादासाठी धावपळ सुरू होते. सह्याद्रीच्या कुशीतलं एक कोकणातलं गाव. या गावात गणपतीचं आगमन म्हणजे वर्षातील सर्वात मोठा आनंद. घराघरातून तयारी सुरू होते, ती म्हणजे पुरणपोळी, फरसाण आणि गोड पदार्थाची. बाहेर हिरवळ पसरलेली आणि घरामध्ये गोड हसू, ओलावा आणि गणपतीची छान सजावट. संध्याकाळी सगळं गाव एकत्र येतं. ढोल टाळ आणि ढोलकीच्या आवाजात गणपतीची आरती म्हणतात. मुलं तालावर नाचतात आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर श्रद्धा आणि आनंद झळकतो. इथे अजूनही वासुदेव घरोघरी येतो. सीता सावित्राने दान केलं वासुदेवाला. दान केलं वासुदेवाला. हरिराम बोलान वासुदेव आला. हरिराम बोलान वासुदेव आला. वासुदेवाला धर्म करा. वासुदेवाला धर्म करा. आणि कोणतंही घर त्याला रिकामं पाठवत नाही. तांदूळ नारळ सुपारी देऊन त्याचं मन भरून टाकलं जातं. 2 दिवसांनी येते गणपतीची लाडकी बहीण गौरी. आजही कोकणातल्या गावांमध्ये गौरी आगमन साजरं केलं जातं. म्हातारी माणसं लवकर उठून गवतामधून तिरडे म्हणजेच निसर्गातून मिळणाऱ्या सुंदर वस्तू जमा करतात. पावसात भिजत ही मंडळी आपली गवरसाठी सगळं गोळा करतात. गवर सजवताना तिचा मुकुट झळकवला जातो. गावातल्या बायका नऊवारी साडीत, नाकात नथ, केसात गजरा घालून आपल्या रानात गवर आणायला जातात. जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजके साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लडला जरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बघसली मोहरली खुलली कळी मोगऱ्याची. घरात गवर बसवली जाते. रंगीत रांगोळी, हळद कुंकू आणि मंगळसूत्र घालून गवर देवीला सजवलं जातं. बायका मनापासून करतात गवर देवीचं पूजन. गवर देवीला नवरीसारखं सजवलं जातं. नऊवारी साडी, गालावर कुंकू, केसात गजरा, गळ्यात मंगळसूत्र, सारं घर आनंदात न्हाऊन जातं. पूजेनंतर बायका एकमेकींना हळदी कुंकू लावतात.
मिठी मारतात आणि प्रेमाने एकमेकांना 5 फळांचं वाण देतात. या वाणात असतं प्रेम, आपुलकी आणि आपुलकीने जोडलेलं नातं. विसर्जनाची वेळ. गवर गणपतीच्या शेवटच्या आरतीसाठी सगळं गाव एकत्र येतं. डोक्यावर पांढरी टोपी, हातात आरती आणि डोळ्यात पाणी. गणपती बाप्पा जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना. ढोल ताशाच्या गजरात गुलाबी गुलाल उधळत, मुलं नाचत, पोरी फुगड्या खेळत विसर्जनाची मिरवणूक निघते. निरोप घेतो आता देवा आज्ञा असावी, देवा आज्ञा असावी. चुकले अमुचे काही त्याची क्षमा असावी. निरोप घेतो आता देवा आज्ञा असावी, देवा आज्ञा असावी. चुकले अमुचे काही त्याची क्षमा असावी. निरोप घेतो आता देवा आज्ञा असावी, देवा आज्ञा असावी. चुकले अमुचे काही त्याची क्षमा असावी. नदी काठावर गणपती आणि गवर यांची शेवटची आरती होते. त्या आरतीत भाविकांचं संपूर्ण प्रेम आणि श्रद्धा मिसळलेली असते. शेवटी शांतपणे आपल्या लाडक्या बाप्पाचं आणि गौराईचं विसर्जन केलं जातं. आनंदाची लाट वेड्या पेशा भगताना देवा तुझी याद लागली ओढ तुझ्या भेटीची. दोन्ही देशात ताई माझी डोक्यावर पाठ हा लाडके बाप्पाचा. निघालो